नमस्कार, मी ओमकार. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांची नियुक्ती भाजपनं केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणार. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमदार भरत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री दत्तात भरणे, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक बाबा साळुंखे उपस्थित होते. पुढे पवार म्हणाले की खासदार आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही. त्यांचं बोलणं बाहेर व सभागृहातही गांभीर्यानं घेतलं जात नाही. खासदार संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. काही झालं तरी हे सरकार 5 वर्ष टिकणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. असं व्हायची आम्हाला असं आहे की आता हे जे 2 छत्रपती आहेत त्याच्यात पडतायत आनंदाची गोष्ट आहे. एका दृष्टीने बरं झालं की ह्या दोन्ही छत्रपती आज एक राज्यसभेत दोन्ही राज्यसभेत आहेत आणि हे दोन्ही राज्यसभेत जे आले ते भाजपच्या मदतीने आले. उदयनराजेंची निवड भाजपने केली आणि संभाजीराजेंची निवड राष्ट्रपतींनी केली. राष्ट्रपती करतात कधी प्रधानमंत्र्यांच्याकडून शिफारस झाल्यावर प्रधानमंत्री कोण तर नरेंद्र मोदी. आणि त्यामुळं आमच्या दृष्टीनं हा प्रश्न सोडून घ्यायला ज्यांच्या पाठीशी केंद्र सरकार आणि सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवून घ्यायला मदत होईल आणि म्हणून त्यांनी त्याच्यात पुढाकार घ्यावा. ST, OBC आणि SC हे केंद्र सरकारनं दिलेलं आरक्षण आहे. OBC हे केंद्रानं दिलेलं आरक्षण आहे. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे राज्य सरकारनं त्यांच्या अधिकाराखाली दिलेलं आहे. त्या आरक्षणाला कोर्टात स्थगिती मिळाली आहे. कोणीही गैरसमज करू नये, पण जे कोणी OBC आणि मराठा समाजात संघर्ष लावण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना यश येणार नाही असं मत भाजप आमदार पडळकर यांनी म्हटलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पडळकर म्हणाले की मराठा समाजाला OBCमधून आरक्षण द्यावं अशी जे मागणी करतायत त्यांचा प्लान दिसतोय की मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळू नये. त्याचबरोबर धनगर आणि आदिवासी समाजात जे भांडण लावतायत त्यांनी समजून घ्यावं की ST आरक्षण हे लोकांच्याच आधारावरती आहे. ज्यावेळी धनगर समाजाची लोकसंख्या मोजली जाईल त्यानुसार आरक्षण दिलं जाईल. त्यामुळे आदिवासींच्या आरक्षणावर कुठेही परिणाम होणार नाही. आदिवासींनी गैरसमज करण्याचं कारण नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी नव्हे तर ST अंमलबजावणीची मागणी आहे असंही ते म्हणाले. मध्यावधी निवडणुका कोणत्याही पक्षाला नकोच असतात. निवडणूक कार्यक्रमाची आखणी, उमेदवार देणं, प्रचारसभा लावणं हे लगोलग शक्य होणाऱ्या गोष्टी नसतात. पण अस्थितेमधून सोल्युशन काय हे पण लक्षात येत नाही. निवडणुका न होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, पण कोणाचंच कॉम्बिनेशन जमलं नाही तर मग पर्याय राहणार नाही असं मत मध्यावधी निवडणुकांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. कोणाला मध्यावधी निवडणूक हव्या असतात? कारण एक निवडणूक लढणं हे पक्षालाही आणि त्या उमेदवाराला इतकं अवघड असतं आणि केवळ पैसे खर्च एवढ्या दृष्टीने नाही, बाकी खूप आहे ना. खूप वेळ जातो, अनिश्चितता राहते. आज निवडून आलेले आहेत आमदार आहेत त्याचं असलेले काही घ्यायचं नाही. मध्यावधी निवडणुका कोणालाच नको आहे, पण अस्थिरतेमधून सोल्युशन काय हे पण लक्षात येते. त्यामुळे वन फाईन मॉर्निंग काहीतरी होतील असं वाटतं तुम्हाला? स्वतः वाईट न होण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. तर शेवटी कोणाचीच कॉम्बिनेशन जमली नाही तर मग काही पर्याय होणार नाही. पण कुठल्याच पक्षाला मध्यावधी निवडणुका नको. कारण आत्ता त्या 9 महिन्यापूर्वी 10 महिन्यापूर्वी झाल्या आहे. तुम्हा सगळं ते कोणाशी युती, कुठले उमेदवार, प्रचारसभा लावा हे मोठं अवघड असं सगळं प्रकरण असतं. परवाच्या फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीनंतर काय वाटतं का तुम्हाला की राज्यामध्ये काय हालचाल होईल सत्तेमध्ये? मला काही वाटत नाही. त्या दोघांच्या भेटीमध्ये राजकीय विषय आले नाही, ते आले 2-2.5 तास जेव्हा भेटतात तर येतात. त्याचं निष्पन्न काही झालं नाही. त्याच्यामुळे आता ते 1-2-3 मुद्दे ठरवून बाहेर पडले असं काही झालं नाही. त्यामुळे त्या भेटीमधून काही महाराष्ट्रामध्ये राजकीय बदल होतील, राजकीय घडामोडी होतील असं मी तरी काही विचारायचं.
शेतकऱ्यांचं नुकसान करायचं आहे. 15 ऑक्टोबरनंतर काही प्रमाणात लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे, असं मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं. प्रवासी संघटना, सर्वसामान्य जनता यांच्याकडून लोकल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी वाढत आहे. त्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलता येतील का या संदर्भात चर्चा सुरू असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान महाविकास आघाडीतील कोणत्याही मंत्र्यानं याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. सध्या केवळ आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी आहे, परंतु इतर प्रवाशांना बस, खाजगी वाहनांमधून प्रवास करावा लागतोय. त्यामुळं त्यांचे बरेच तास प्रवासात जात आहेत. त्यामुळे हे हाल टाळण्यासाठी सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न वारंवार विचारण्यात येतोय. याविषयी आदित्य ठाकरे यांनी या मुलाखतीत भाष्य करत महत्त्वाचे संकेत दिलेत. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान झालेल्या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. या भेटीनंतर तातडीनं महाविकास आघाडीचे मार्गदर्शक असलेल्या शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानं राज्यात राजकीय भूकंप होणार का अशा चर्चांना हवा मिळाली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्वतः राऊत फडणवीस भेटी व त्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांवरती प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूर इथं पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांनी राऊत आणि फडणवीस यांच्या मुलाखतीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. राऊतांनी माझी मुलाखत घेतली त्याचवेळी त्यांनी इतर पक्षांच्या नेत्यांच्या मुलाखती घेण्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे त्यांच्या या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सध्या आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं मराठा समाज तीव्र नाराज असून राज्यभरात आक्रमक आंदोलनं होत आहेत. तर दुसरीकडे धनगर समाज देखील आदिवासींप्रमाणे आरक्षण मिळावं यासाठी एकवटू लागलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मात्र ते ओबीसी समाजाच्या कोट्यातून नको अशी भूमिका सुरुवातीपासूनच ओबीसी नेत्यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर येत्या 8 ऑक्टोबरला ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन केलं जाणार आहे, अशी भूमिका माजी आमदार आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केली. हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात येणार असून त्यांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतर पुढच्या टप्प्यातील आंदोलन हे तहसीलदार कार्यालयासमोर केलं जाईल, ज्याची तारीखही नंतर जारी केली जाईल असं ते म्हणाले. पण मराठा समाजाला जे लाभ दिले जात आहेत आणि ते लाभ ओबीसी समाजाला दिले पाहिजेत अशीही आमची मागणी आहे. त्याशिवाय राज्यात सद्यस्थितीत सुरू असलेली मेगा भरती थांबवली पाहिजे. आम्ही मराठा समाजासोबत आहोत. ओबीसीला वेगळं आरक्षण द्या अशी आम्ही मागणी नेहमी केली आहे, असंही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सांगितलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस दलाकडून नो मास्क नो सवारी अभियान राबवलं जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात विना मास्क घराबाहेर पडणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा DYSP अशोक वीर यांनी दिलाय. आज पुष्पराज चौक सांगली इथे नो मास्क नो सवारी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. सांगली शहरातील शेकडो रिक्षांवरती नो मास्क नो सवारी अशा आशयाचं डिजिटल पोस्टर्स लावण्यात आलेत. सांगली पोलीस प्रशासनानं पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा वापर करून कोरोनाबाबतची जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काळात विना मास्क बाहेर पडणाऱ्या दुचाकी अथवा चारचाकी स्वारांवरती दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा इशारा DYSP अशोक वीर यांनी दिला आहे. त्यांच्या मार्फतीनं आपण नो मास्क नो सवारी हा एक जनजागृतीचा कार्यक्रम कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये त्या अनुषंगानं आपण सुरू केलेला आहे. याच्यामध्ये जेवढ्या पब्लिक ट्रान्सपोर्टेशनच्या गाड्या आहेत या गाड्यावर आपण अशा पद्धतीचे पोस्टर्स लावून एक जनतेला आपण आव्हान करत आहोत की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडणार आहात त्यावेळी कुणीही जे काही वाहन चालक असतील किंवा प्रवासी असतील, जे 4 व्हीलरमध्ये असू देत किंवा 2 व्हीलरवर असू देत, यांनी मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नये. आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि अभिनेत्री पायल घोष यांनी नुकतंच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. रामदास आठवले, पायल घोष आणि भगतसिंग कोश्यारी यांनी जवळपास अर्धा पाऊण तास चर्चा केली. यावेळी रामदास आठवले यांनी पायल घोषला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी राज्यपालांकडे केली. त्यावर राज्यपालांनी मी याबाबत गृहमंत्र्यांशी बोलतो असं सांगितलंय. आणि त्याच्यामध्ये आम्ही हा मुद्दा मांडलेला आहे की पायल घोष जी आहे ती वेस्ट बेंगॉलची राहणारी आहे. गेल्या 10 वर्षापासून ती मुंबईमध्ये राहत आहे. काही फिल्ममध्ये, हिंदी फिल्ममध्ये तिनं काम केलेलं आहे, साऊथ इंडियन फिल्ममध्ये काम केलेलं आहे. आणि तिच्यावर काही वर्षापूर्वी तिच्यावर अत्याचार झाला होता. परंतु सुशांत सिंग राजपूतचं जे प्रकरण आहे ते पुढं आलं. या ठिकाणी कंगनाने काही मुद्दे मांडले आणि तिला मग डेअरिंग आलं की आपण आपल्यावर झालेला अन्याय आज समोर आणला पाहिजे.
आणि म्हणून तिनं अनुराग कश्यपच्या विरोधामध्ये तिनं तक्रार उशिरा पोलीस स्टेशन कुठलं पोलीस स्टेशन वर्सोवा पोलीस स्टेशनला ते दिलेली आहे आणि त्याबद्दल माननीय राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये तिला संरक्षण मिळालं पाहिजे आणि अनुराग कश्यप यांना ताबडतोब पकडलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. पोलिसांवर विश्वास नसल्याचं राज्यपालांना सांगितलेलं आहे का? पोलिसांबद्दल काय म्हणाले ते? पोलिसांबद्दल तिनं सांगितलं की आता 8 दिवस झालेले आहेत आणि 8 दिवसामध्ये अद्याप अनुराग कश्यपला बोलवलं नाही आहे. त्यानंतर तिचं जे मॅजिस्ट्रेट समोर जे स्टेटमेंट घ्यायचं आहे ते अजून राहिलेलं आहे ते सुद्धा घेतलं पाहिजे. तर माननीय राज्यपालांनी सांगितलं की मी गृहमंत्र्यांना बोलतो आणि तिनं सांगितलं की मला भीती वाटते आहे. मला अनेक लोकांचे फोन येत आहेत की तुझ्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे. मला काय त्याचा कोणाचा फोन आला नाही परंतु मला संरक्षण मिळालं पाहिजे अशी तिची मागणी आहे. राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा घेण्याचं आधी जाहीर केलं गेलं होतं. तर दुसरीकडे अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्यभरात 1 ते 21 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार असल्याचं राज्यभरातील अकृषी विद्यापीठांनी ठरवलं. त्यानंतर अंतिम वर्ष परीक्षेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा येत असल्यानं आता या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अभियांत्रिकी औषध निर्मितीशास्त्र प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षेच्या वेळापत्रक कोणताही बदल केला नसून 1 ते 20 ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. राज्यभरात अंतिम वर्ष परीक्षा देणारे विद्यार्थी त्याच दरम्यान होणाऱ्या सीईटी परीक्षा कशा देणार असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर होता. त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यामुळे अखेर या परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या समोरचा संभ्रम आता दूर करण्यात आला आहे. कृषी विधेयकाविरोधात सुरू असलेलं आपलं आंदोलन शेतकऱ्यांनी आता 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच 1 ऑक्टोबर रोजी सर्व शेतकऱ्यांनी देशव्यापी रेल रोकोची हाक दिली आहे. पंजाबमधील अमृतसर येथील शेतकऱ्यांचा आताही रेल रोको सुरू आहे. तसंच सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी विधेयकांविरोधात राज्यातील वेगवेगळ्या भागात शेतकरी आंदोलन सुरू आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रेल रोकोचा आजचा 5वा दिवस आहे. तसंच या शेतकऱ्यांनी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत वाढवल्याची घोषणा केली आहे. शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या बॅनर अंतर्गत आंदोलन करणारे शेतकऱ्यांचा 24 सप्टेंबरपासून जालंधर, अमृतसर, मुकेरिया आणि फिरोजपूरमध्ये रेल रोको सुरू आहे. 1 ऑक्टोबरपासून मालवा विभागातील शेतकरी संघटनांनी रेल रोको सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसंच उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, गुजरात, गोवा, ओडिशा आणि तामिळनाडूमध्येही शेतकऱ्यांसोबतच काँग्रेस आणि विरोधी पक्षही या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. राजकारण विषयावरती बोलणं काही गुन्हा आहे का? 2 राजकीय लीडर एकमेकांना भेटतात. त्या भेटीत देशासंदर्भात चर्चा होते, कृषी विधेयकाबाबतीत चर्चा होते, जम्मू काश्मीर संदर्भात चर्चा होते, चायनाच्या बाबतीत चर्चा होते, पाकिस्तान आणि कोविड याबाबत काही चर्चा होत असतात. अशा चर्चा करणं आणि बोलणं हा गुन्हा आहे का असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मांडला. राजनीतिक बात करना का गुनाह है क्या? अगर 2 राजकीय पॉलिटिकल लीडर्स मिलते हैं तो देश के बारे में चर्चा होती है, कृषि विधेयक के बारे में चर्चा होती है, गठबंधन के बारे में नहीं होती, जम्मू कश्मीर के बारे में चर्चा होती है, चाइना के बारे में चर्चा होती है, पाकिस्तान के बारे में चर्चा होती है. चर्चा तो होती है, कोविड के बारे में चर्चा होती है. रामदास अठावले कह रहे हैं, सुबह की बात कर रहे हैं, अठावले कह रहे हैं कि शिवसेना और बीजेपी को साथ में आना चाहिए. ऐसा भी बोलो. ठीक है. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावं, त्यांना सत्तेत वाटा मिळेल अशी थेट ऑफर देणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे. आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एकतरी आमदार निवडून येतो का? आठवले अधूनमधून मार्गदर्शन करत असतात. त्यांना संसदेत आणि संसदेबाहेरही कुणी गांभीर्यानं घेत नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवारांनी केंद्र सरकारसोबत यावं असं आवाहन आठवले यांनी काल केलं होतं. पवार सोबत आल्यास राष्ट्रवादीलाही सत्तेत वाटा मिळेल असं ते म्हणाले होते. राज्य सरकारमधील पक्षांमध्ये नाराजी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील रेड सिग्नल दिला. त्यामुळे राष्ट्रवादी नाराज होती. कोरोना काळात काही निर्णय घेण्यात आले, त्या प्रक्रियेतही राष्ट्रवादीला स्थान देण्यात आलं नाही अशी तक्रार होती. याकडेही आठवलेंनी लक्ष वेधलं. त्याचा एक आमदार तरी आहे का, एक खासदार तरी आहे का? ते बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात. त्याचं कुणी गांभीर्याने नोंद घेत नाही, सभागृहातही घेत नाही, बाहेरही कुणी घेत नाही.
देश पातळीवर? असं की नेतृत्व वगैरे हे काय आम्ही त्याची चर्चा केली नाही. आम्हाला त्याचं नेतृत्व शेतकऱ्याला द्यायचं. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. हे दृश्य कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा कोविड सेंटरमधील आहे. गेले 2 महिन्यांचं वेतन आणि सोयीसुविधा न मिळाल्यानं आजरा कोविड सेंटर कंत्राटी डॉक्टर्स व नर्स यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. यामुळे आजरा तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरोनाग्रस्तांची हेळसांड होणार आहे. येथील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. इथे बऱ्यापैकी डॉक्टर्स आणि नर्सही पॉझिटिव्ह आलेत. मात्र या स्टाफला डुप्लिकेट मास्क, हँडग्लोव्ज मिळतात असा आरोप येथील कर्मचारी यांनी केला आहे. सोबतच त्यांनी आता काम बंद आंदोलन पुकारलं आहे. एमओ मेडिकल ऑफिसर आणि नर्सिंग स्टाफ हे 2 महिने आम्ही अहोरात्र काम करतो इथं. तिथे 12 तास ड्युटी पडते, 24 तास ड्युटी पडते. एवढं काम करून सुद्धा आपल्याला एकतर वेळेवर पगार मिळत नाही. दुसरी गोष्ट, पगाराची बाजूला राहिली तरी पण इथं आपल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, ग्लोव्ज, मास्क आणि कॅप, ह्या सुद्धा गोष्टी आपलं TH ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिसकडून आपल्याला उपलब्ध होत नाहीत, वेळेवर उपलब्ध होत नाहीत. आम्हाला एवढी रिस्क घेऊन जीवावर उदार होऊन आपला सगळा स्टाफ ICU मध्ये काम करते, 12-12 तास काम करते. पण यांना गेले महिनाभर आम्ही सूचना देऊन सुद्धा आपल्यापर्यंत कोणीही पोहोचलेलं नाही. मुंबई इंडियन्सच्या संघाला बेंगलोर विरुद्धच्या सामन्यात जिंकण्यासाठी शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 90 धावांची आवश्यकता होती. मुंबईने शेवटच्या 30 चेंडूमध्ये 89 धावा केल्या. याआधी 2020 क्रिकेटमध्ये कोणत्याच संघानं शेवटच्या 30 चेंडूमध्ये एवढ्या धावा केल्या नव्हत्या. मुंबई इंडियन्सनं 16व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती चौकार मारून दाखवून दिलं की अद्याप आपण हार मानलेली नाही. 16व्या ओव्हरमध्ये मुंबईनं 10 धावा काढल्या. त्याच्या पुढच्याच ओव्हरमध्ये पोलार्डनं झांपाच्या ओव्हरला 27 धावा कुठल्या. 18व्या ओव्हरमध्ये 22 धावा मुंबईच्या खात्यात जमा झाल्या. एवढंच नव्हे तर पोलार्डने फक्त 20 चेंडूमध्ये आपलं अर्धशतक साजरं केलं. 19व्या ओव्हरमध्ये बेंगलोरच्या नवदीप सैनीनं मुंबई इंडियन्सला 12 धावा काढण्याची संधी दिली. मुंबई इंडियन्सला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता होती, परंतु संघानं 18 धावा काढत सामना बरोबरीला आणला. मुंबई इंडियन्सनं शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 89 धावा काढल्या आणि 2020च्या इतिहासात असं करणारा पहिला संघ ठरला. मराठा समाजाला पूर्वीप्रमाणे शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी सकल मराठा समाज बुधगावच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर सरकारविरोधात आंदोलनं सुरू आहेत. अशातच पोलीस भरती घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानं समाजामध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. सांगली जिल्ह्यात मराठा समाज, क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजानं तीव्र लढा उभारला आहे. मागील सरकारनं घेतलेल्या निर्णयाप्रमाणे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्यावं. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतीही शासकीय भरती घेतली जाऊ नये. सर्वोच्च न्यायालयात सरकारनं आपले प्रयत्न चालू ठेवावेत. मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य करून आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी सकल मराठा समाजानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. आरक्षणामध्ये जो काय विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये जो काय फायदा होता तो सगळा फायदा मिळाला पाहिजे अशी आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलेल्या मास्क नाही मग प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तूही नाहीत या उपक्रमाला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळतोय. हा उपक्रम गावागावातून राबवून कोरोनाचा संसर्ग थांबवू असं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं. केलेला नवीन एक इनोव्हेटिव्ह प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि या प्रोग्राममध्ये आजपर्यंत जवळपास 1800 टीम्स पथकं नागरी आणि ग्रामीण भागात स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यामार्फत घरोघरी जाऊन नागरिकांचा सर्वे करण्यात येत आहे. आणि या सर्वेमधून ज्या व्यक्ती करोना सदृश लक्षणं असतील किंवा इतर सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं असलेल्या नागरिकांना शोधून काढण्यात येत आहे. सुशांतच्या प्रकरणातील एम्सनं अहवाल दिला. त्यातून स्पष्ट झालं की सुशांतच्या शरीरात कोणताही विषाचा कण नव्हता. याचाच अर्थ भाजपचं किती मोठं हीन दर्जाचं षडयंत्र होतं हे उघड झालंय. देशपातळीवर केंद्र सरकारचं अपयश झाकण्यासाठी व लोकांचं लक्ष वळावं, बिहारच्या निवडणुकीत फायदा व्हावा, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा उद्देश भाजपनं ठेवला होता. यापूर्वी जाणीवपूर्वक कामाकरिता 3 एजन्सी काम करतायत, केवळ भाजप याचा वापर करून घेते आहे असा आरोप सचिन सावंत यांच्याकडून करण्यात आलाय. प्रयत्न करावा. तिसरीकडे विरोधी पक्षांची सरकार अस्थिर करण्याकरता त्यांना बदनाम करावं, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न यामध्ये होता.
हे तिन्ही उद्देश साध्य करण्याकरता या असं एकमेव प्रकरण असेल ज्यामध्ये 3 राष्ट्रीय एजन्स्या आणल्या गेल्या जाणीवपूर्वक राजकीय कारणाकरता. ह्या ज्या एजन्सीज काम करतात, ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत, त्याचा पैसा कोण देतो? त्याची जनता पैसा देत असते. म्हणजे जनतेच्या पैशाची उधळण तुमच्या हीन राजकारणाकरता केलं गेलं आहे हे निश्चितपणे यातनं स्पष्ट होतं. आणि म्हणूनच जनता आता निश्चितपणे त्यांना माफ करणार नाही. एकंदरच हे जे काही षडयंत्र होतं त्यामधनं काय झालं? संघराज्य प्रणाली पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली, सीआरपीसीचं उल्लंघन करण्यात आलं, मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली, महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली, 13 कोटी जनतेचा अपमान यामधनं करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्याला साथ दिली. आणि एकंदरच जे ब्रँड अँबॅसिडर आहेत याचे ते गुप्तेश्वर पांडे, त्यांना मात्र त्या ठिकाणी जेडीयूमध्ये पक्षप्रवेश मिळतो, त्याची VRS लगेच मंजूर केली जाते. आता तिकिटावरती ते इलेक्शन लढणार आहेत. सांगली जिल्ह्यातील कौलापूर येथील क्षारपड जमिनी विकाऊ बनण्यात आली आहे. क्षारपडीमुळे जी जमीन नापेर झाली होती त्या जमिनीत बांबू लागवडीचा उपक्रम यशस्वी करण्यात आला आहे. मृदा आणि बांबू तज्ज्ञ डॉक्टर दीपक येरटे यांच्या मार्गदर्शनाखाली कौलापूर येथे सचिन पांडुरंग माळी यांनी 30% क्षारपड जमिनीत CNG गॅस व इथेनॉल निर्मित जिजान-TS बल्कोवा या बांबू लागवडीचा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाची जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तुळी आणि उपसंचालक सुरेश मगदूम यांनी भेट देऊन पाहणी केली. क्षारपड जमिनीत राबवलेल्या बांबू लागवडीचं कौतुक सर्वत्र होत आहे. सचिन माळी यांनी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच प्रायोगिक तत्वावरती 10 गुंठे जमिनीत डॉक्टर दीपक येरटे यांच्या मार्गदर्शनाखाली 190 रोपांची लागवड केली. सरासरी 1.5 ते 2 फुटांची वाढ करून दाखवल्याबद्दल कृषी अधीक्षकांनी माळी यांना शेतातील नव्या उपक्रमाबाबत शुभेच्छा दिल्या. याचबरोबर PR जाधव यांच्या 2 एकर शेतातही 1092 रोपांच्या यशस्वी लागवडीबाबत कृषी विभागाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या बांबू शेतीतून कागद, कापड, अगरबत्ती, प्लायवूडचं उत्पादन करता येतं. सांगली पोलीस आणि ST महामंडळाकडून मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. शासनाच्या माझं कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत नो मास्क नो सवारी ही मोहीम सांगलीत राबवली जाते. आज या मोहिमेअंतर्गत सर्व ST बसेसवरती विभाग नियंत्रक अमृत ताम्हणकर आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल निकम यांच्या उपस्थितीत स्टिकर्स लावून जनजागृती करण्यात आली. सांगली पोलीस दलाकडून पब्लिक ट्रान्सपोर्ट करणाऱ्या वाहनांवरही नो मास्क नो सवारी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. काल शहरातील सर्व रिक्षांवरती पोस्टर्स लावण्यात आली होती, तर आज ST बसेसवरती स्टिकर्स लावून कोरोनाविषयक जनजागृतीला प्रारंभ झाला. यावेळी विभाग नियंत्रक अमृत ताम्हणकर आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल निकम यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वीपणे राबवून ती यशस्वी करण्याचा निर्णय घेतला आहे. माझा परिवार माझी काळजी या उपक्रमाअंतर्गत सांगलीचे पोलीस दल आणि ST महामंडळातर्फे नो मास्क नो सवारी हे उपक्रम सुरू केलेला आहे. आणि त्याच्या अंतर्गत सर्व बसेसवर आम्ही हे स्टिकर लावत आहोत. खरं म्हणजे महामंडळाची वाहतूक सुरू झाल्यापासूनच मास्क प्रवाशांनी कंपल्सरी वापरावा, त्याशिवाय त्यांना बसमध्ये शक्यतो प्रवास करायला देऊ नये असा नियम आमचा आहे. आमचे वाहक असं आवाहन करतच असतात. पण ह्या स्टिकरमुळे जनजागृती होण्यास आणि लोकांमध्ये अवेअरनेस वाढण्यास मदत होणार आहे. जे जास्त प्रवासी प्रवास करतात अशा बसेसमधूनही आपण आजपासून चालू करण्यात आलेली आहे. याचा उद्देश आहे की ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मोहीम पोहोचावी आणि मास्कचं महत्त्व जास्तीत जास्त लोकांना समजावं. मराठा समाजानंतर आता धनगर समाजाची गोलमेज परिषद कोल्हापुरात आयोजित केली जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून 2 ऑक्टोबरला कोल्हापुरात ही गोलमेज परिषद होणार आहे. कोल्हापुरातील दसरा चौक इथल्या छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गोलमेज परिषदेला सुरुवात होईल. धनगर आरक्षण समन्वय समितीच्या वतीने या गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून राज्यभरातील धनगर समाजाचे नेते गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. गोलमेज परिषदेचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी या बाबतीतली माहिती दिली आहे. देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जर ते काय पूर्ण जर राज्य शासनानं जर केलं नाही किंवा केंद्र शासनानं पूर्ण केलं नाही तर आमचा सर्व समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. याचे आम्ही आज या गोलमेज परिषदेच्या पत्रकार सभेमध्ये आम्ही सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मी आपल्याला आवाहन करतो. आणि या गोलमेज परिषदेला शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी अक्षता मंगल कार्यालय कोल्हापूर ताराराणी चौकामध्ये आपण सर्वांनी 11 वाजल्यापासून आपण सर्वांनी मान्यवरांनी उपस्थित राहावं यासाठी. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या CBI करते. सुशांतनं आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येतोय. सुशांतनं आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं होतं.
सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही सुशांतचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याचा व्हिसेरा रिपोर्टमधूनही सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा विष सापडलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. अशातच सोमवारी रात्री उशिरा एम्सच्या फॉरेन्सिक टीमनं CBIकडे या संदर्भात आपला अहवाल सोपवला आहे. एम्सनं दिलेल्या अहवालातून असा दावा करण्यात आला आहे की सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झालेला नाही. एम्सच्या अहवालात सांगण्यात आलं आहे की सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे केमिकल्स किंवा विष आढळून आलेलं नाही. तसंच एम्स रुग्णालयातील फॉरेन्सिक टीमनं कूपर रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. आता CBIनं एम्सनं दिलेल्या अहवालाच्या आधारे आपल्या तपासाची पुढची दिशा ठरवणार आहे. सांगलीत डेंग्यू, मलेरिया ते महाभयंकर अशा कोविड आजारानं थैमान घातलं असताना शामराव नगरात मात्र 2019च्या महापुरावेळी साचलेलं पाणी जीव घेणं ठरत आहे. आज दलित महासंघ आणि अन्याय निर्मूलन समितीच्या वतीनं हे दुर्गंधीयुक्त पाणी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती फेकून निषेध करण्यात आला. सांगली महापालिका प्रभाग क्रमांक 18 मधील शामराव नगर येथील नागरिकांना कायमच या समस्यांचा सामना करावा लागतोय. एकीकडे सद्यस्थितीत डेंग्यू, मलेरिया, कोविडसारखे आजार फैलावत असताना दुसरीकडे शामराव नगर येथील अनेक वस्त्यांमध्ये साचून राहिलेल्या महापुराच्या पाण्यामुळे परिसरामध्ये रोगराई पसरत चालली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्यात, मात्र कोणतीही कारवाई याबाबतीत झाली नाही. आज या ज्वलंत प्रश्नांसाठी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते आणि अन्याय निर्मूलन समितीचे धर्मा कोळी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आलं. शामराव नगर इथं साठून राहिलेलं दुर्गंधीयुक्त पाणी थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावर फेकून त्यांनी निषेध केलाय. वंचित आहेत सुविधापासून. तसेच शामराव नगरमध्ये गेल्या 2019ला जो पूर आला होता त्या पुराचं पाणी साठलेलं आहे. अद्याप तिथलं पाणी हटवलेलं नाही. महापालिका अपयशी ठरलेले आहे. रोगराई, घाण पाणी, जनावरं व इतर आजार व साथीचे आजार यापासून तिथले लोक आज यातना भोगत आहेत. त्यासाठी आज आयुक्तांना जाग यावी म्हणून अन्याय निर्मूलन समिती व दलित महासंघ यांच्या वतीनं आज पाणीफेक आंदोलन केले. आणि जर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला आज 20 वर्ष पूर्ण झाले. या 20 वर्षात अनेक वेळा अनेक पक्षाची सत्ता येऊन गेली. पण गेल्या 2-3 वर्षात ज्यावेळेला भाजप सरकारची सत्ता आली गेल्या त्यावेळीपासून या महापालिकेनं अत्यंत ज्या बहुजन वस्ती आहेत मोठ्या मोठ्या त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. या भाजप सरकारच्या सत्तेत शामराव नगर प्रभाग क्रमांक 18 या वस्तीत 2019ला महापूर आला होता. या महापुराचं पाणी त्या ठिकाणी कुजून तिथे अत्यंत वेगाने डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया आणि आता तर कोविडची साथ आली. मला वाटतं जास्तीत जास्त रुग्ण हे शामराव नगरमधले असतील. शामराव नगरमधील परिस्थिती कित्येक वेळा नागरिक असेल किंवा आम्ही दलित महासंघाच्या वतीनं आयुक्त साहेबांच्याकडे घेऊन आलो असता. कोविडचा आधार घेत साहेब त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. साहेब ऑफिसांची नूतनीकरण करायला आणि आपल्या घराचं नूतनीकरण करायला आणि आपल्या परिसराचं स्वच्छता नूतनीकरण करायला आपलं कुटुंब स्वच्छ राहिलं पाहिजे असं आयुक्तांचं म्हणणं आहे. पण आयुक्त साहेब, ही सांगलीचं तुम्ही मालक आहेसा आणि ही सांगलीचं तुम्ही या सांगली एक कुटुंब आहे आणि या सांगलीचा करता माणूस तुम्ही आहेसा. तुम्ही त्या शामराव नगरमध्ये स्वतः जाऊन सगळं कोविडला काही सिस्टीम लावून तुम्ही तिथलं पाणी काढायला पुढाकार घ्यायला पाहिजे होता. आज जास्तीत जास्त रोगराई तिथं पसरल्या म्हणून आज आम्ही आयुक्त साहेबांच्या निदर्शनास आणण्यासाठी तिथलं पाणी भरून आम्ही आज या ठिकाणी आणून पाणी फेक आंदोलन केलेलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरून राजकारण तापलंय. या भेटीविषयी संजय राऊत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सामनातील मुलाखत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, मात्र यावेळी बिहार निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही असं राऊत यांनी सांगितलं. तसंच फडणवीस यांची मुलाखत अनएडिटेड असेल असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी शेलक्या शब्दात भाष्य केलं. दरम्यान फडणवीस यांच्यासोबतच्या मुलाखतीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. ती ठरवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा भेटू असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत. राष्ट्रीय स्तरावरही त्यांचा नावलौकिक होतोय. तरुण नेत्याला आपली मतं मांडता येतील. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत नक्कीच घेणार आहे. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेतली होती. भविष्यात राहुल गांधी आणि अमित शहा यांचीही मुलाखत घेणार असल्याचं यावेळी राऊत म्हणाले.